11 ऑगस्टला माझ्या विहानचा 7वा बड्डे होता आणि बड्डेच्या आदल्या रात्रीच आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं. काही मोठं प्लॅनिंग नव्हतं, पण मुलांच्या छोट्या छोट्या मोमेंट्समधूनच तर आठवणी तयार होतात ना. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर विहान, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. तुला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बड्डे बॉयसाठी टिफिन बनवण्यापासून दिवसाची सुरुवात झाली. बड्डे आहे म्हणून टिफिनमध्ये थोडं स्पेशल असायलाच हवं ना, म्हणून त्याच्यासाठी फ्रेंच फ्राईज केले. टिफिन तयार झाला आणि बड्डे असूनही आज स्कूल चुकणार नव्हती. उलट स्कूलमध्येही बड्डे बॉयसाठी स्पेशल डे होता. फ्रेंड्सना चॉकलेट वाटायची आणि सगळ्यांकडून बड्डे विशेस घ्यायच्या होत्या आम्हाला. विहानला स्कूलला पाठवलं आणि मग माझ्या दिवसाची नेहमीची सकाळची कामं सुरू झाली. पण त्याआधी माझा एक महत्त्वाचा रिच्युअल, चहा. चहा प्यायल्याशिवाय मला सकाळी फ्रेश वाटतच नाही. त्यामुळे आधी दोघांसाठी चहा केला आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात केली. कढईत कांदा टोमॅटोची फोडणी झाली आणि इकडे कुकरची शिट्टीही झाली. पीठ मळलं, भाकरी बनवल्या आणि बड्डे असला तरी काय घरातला रोजचा स्वयंपाक तर करावाच लागतो. घरची सकाळची कामं उरकली आणि आता माझी स्वतःची तयारी सुरू केली. माझा टिफिन, बॉटल घेतलं, सगळं बॅगमध्ये भरलं आणि आता मीसुद्धा स्कूलला निघाले. विहानचा आज बड्डे होता, पण माझीही एक जबाबदारी होती, कारण मी स्वतः एका स्कूलमध्ये टीचर आहे. बड्डे आहे म्हणून माझी टीचर ड्युटी थांबणार नव्हती. त्यामुळे आधी माझ्या विद्यार्थ्यांसोबत दिवस पूर्ण करायचा आणि मग घरी येऊन बड्डेची तयारी करायची. गुड मॉर्निंग. आपको क्या क्या देखना है आपको? काय पण तुम्ही करतात ते. स्कूलमध्ये पोचले आणि सगळ्यात आधी क्लासमध्ये जाऊन बॅग ठेवली. मग कपबोर्डमधून बुक्स काढल्या आणि रोजचं काम सुरू केलं. सकाळी क्लासमध्ये गेल्यावर मुलांची बुक्स चेक करणं, होमवर्क बघणं, हे सगळं रुटीन असतंच. बुक्स काढल्या आणि मग सुरू झालं माझं नेहमीचं काम. काही मुलांचं होमवर्क व्यवस्थित झालेलं होतं, तर काहींच्या बुक्स पाहिल्यावर माझा नेहमीचा प्रश्न तयारच असतो, होमवर्क का नाही केला? टीचर म्हणून रोजचं हेच असतं, शिकवणं, बुक्स चेक करणं, मुलांच्या छोट्या छोट्या चुका सुधारून घेणं आणि त्यांच्या मागे लागणं. कधी कधी वाटतं आपण मुलांना शिकवतोय की मुलांमागे धावतोय हेच कळत नाही, पण त्यांच्यासोबतचा हा वेळ खरंच छान असतो. बिग ऑब्जेक्ट इसको नाही करना है. हे असे सरप्राईज मला आता नेहमीच मिळत असतात. असं कर. आणि काय म्हणणार? 7 इयर्स. हे काही डेकोरेशनचं सामान आहे. ही लव्स गॉडजिला अँड डायनासॉर्स. आणि हे काही गिफ्ट आहेत जे माझ्याकडून आणि त्याच्या पप्पाकडून आम्ही घेतलेले आहेत. सो हे आज नंतर केक कटिंग केल्यानंतर देणार. तर त्याच्यासाठी डायनासोर थीमचंच केक ऑर्डर केला होता.
ह्यावेळेस डायनोसॉरची थीम करायची असं मी ठरवलं होतं, कारण की त्याला डायनोसॉर्स इतके आवडतात. गॉडजिला डायनोसॉर म्हणजे त्याशिवाय त्याला काही विचारच येत नाही. सो म्हटलं ह्यावेळेस केक आणि थीम दोन्हीही त्याच पद्धतीचं करायचं. तर आमच्या शेजारी ही जी मुलं आहेत सार्थक आणि त्याची बहीण, तर त्यांची हेल्प मिळाली. त्यांनी छान पद्धतीने डेकोरेशन केलं. स्वरा ही आहे स्वरा, 6वीला आहे. 6वी बापरे, तो जर मोठा बलून फुटला ना सार्थक काय नाही तर क्राफ्टिंग मध्ये टॅलेंटेड मुलगी, इतकं भारी क्राफ्टिंग करते. सार्थक तर असं हे फायनल लूक होता. खूप छान वाटत होतं. खूप सुंदर पद्धतीने हे डेकोरेट केलं होतं स्वराने आणि सार्थकने. आणि असा आमचा साधा पण खूप खास असा बड्डे हा होता. मोठं सेलिब्रेशन नसलं तरी मुलाच्या चेहऱ्यावरचं ते स्माईल पाहिलं की केलेली सगळी धावपळ वर्थ वाटते. म्हणजे ती इतकी टॅलेंटेड आहे, क्राफ्टमध्ये इतकी हुशार आहे आणि ही पण आयडिया इतकी सुंदर तिने डेकोरेट केलं आहे. मला तर काही जमलंच नसतं, त्यामुळे थँक्यू स्वरा. मला तर वाटते आता तू ना इव्हेंट मॅनेजर बनायला पाहिजे. पुढे सगळे आमचे जे पण काही कार्यक्रम असतील, जे पण काही असतील ते आम्ही स्वराला डेकोरेट करायला देणार. चालेल? हो. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday.